नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. सध्या लोकसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवरती जो कोंढार भाग समजला जातो आणि या कोंढार भागाच्या असणाऱ्या या चांदस गावामध्ये आम्ही सध्या आलेलो आहोत आणि चांदस गावातील लोकांच्या समस्या आणि येथील जे मतदार राजा आहेत यांच्या मग कसं मतदार राजा म्हणेल तसं या पद्धतीनं जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो घेण्यासाठी आलेलो आहोत आणि काही जे शेतकरी आहेत किंवा इथे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. चला तर मग आपण तिकडे जाऊया. खरं पाहिलं तर कोंढार भाग आणि खरं तर ह्या उजनी धरणाची निर्मिती झाली आणि उजनी धरणाची निर्मिती आल्यामुळे या कोंढार भागाचा सुजलाम सुफलाम झालं असं हे चांदस गाव. आणि या चांदस गाव मध्ये काय समस्या आहेत? एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी जोरात आहे. एक दिग्गज दोन या ठिकाणी लढत आहेत. आमने सामने बाजी कोण मारणार माड्यातून हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे रणजित नाईक निंबाळकर तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील अशी अटीतटीची लढत या ठिकाणी समजली जाते आणि या लढतीमध्ये बाजी कोण मारणार हा येणाराच काळ सर्व आहे. या चांदस गाव मधील काय शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी आणि नागरिकांशी बातचीत करणार. दादा, माढा लोकसभाची निवडणूक आहे, यामुळे दोन दिग्गज आहेत, आपलं मतदान कोणाला असेल? नमस्कार, मी आप्पासाहेब पाटील. आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या खाली चांदस गावात भरपूर असे विकास कामं झाले आहेत. खासदार साहेब रणजित नाईक निंबाळकर यांनी आम्हाला चांदस ते टणूसाठी 24 कोटी रुपयाचं पुलासाठी त्यांनी निधी मंजूर केलाय. मागच्याच महिन्यापूर्वी आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे, माढा तालुक्याचे युवा नेते रणजितभाई शिंदे, तो खासदार साहेबांच्या मोठा कार्यक्रम आमच्या चांदस गावामध्ये झाला. त्याचबरोबर गावात त्यांनी आमच्या 3 हायमार्क्स दिवे दिलेत खासदार साहेबांनी. जवळजवळ लाईटीचं डीपी पण आमच्या गावात काय खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली ही गाव नेहमीच आदरणीय बबनदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितभाईंच्या नेतृत्वात शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून चांदस गावामध्ये भरपूर असे विकास कामं झालेले आहेत. दादांनी आतापर्यंत आमच्या चांदस गावामध्ये 6 सभा मंडप दिलेत, या वाड्या वस्तावर रस्ते दिलेत. अगदी त्या रस्त्याने पावसाळ्यात चालायचं त्या रस्त्यासाठी आमच्या खंडोबा मंदिर ते बाळासाहेब तांबे पाटील यांच्या वस्तीकडून डांबरीकरण रस्ता, तो त्याचप्रमाणे आमच्या गैरान गावातून बळीराम हेगडकर यांच्या वस्तीपर्यंत सरपंच यांच्या त्यासाठी सुद्धा आदरणीय दादांच्या माध्यमातून शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून आदरणीय फॉरेस्ट वस्ती, लोंढे गोडके वस्ती, चकुजी बागती, कॅनेलपट्टीपर्यंत डांबरीकरण रस्ता ही गावात अत्यंत चांगल्या प्रकारे चांदसमध्ये विकास झालेला आहे. एकीकडे तर जनता म्हणते की रणजित नाईक निंबाळकर मागच्या 5 वर्षात निवडून आले आणि नंतर काय गावामध्ये आले नाही तर काय विकासच केला जातो, त्यांचा आरोप केला जातो. नाही, हे साफ चुकीचं असून आता पण जे खासदार झालेत निवडून तेच कोण पवार साहेब गेले, संदीपान थोरात होते ते कधी दिसले नाहीत, विजयदादा होते ते कधी झाले नाहीत, पण खासदार साहेब आमच्या गावाला 2 वेळा येऊन गेले आहेत. त्याचबरोबर त्या भागातील सर्व समस्या सोडवण्याच्या माध्यमातून आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली चांदस गावामध्ये भरपूर असा विकास केला आहे. गावात ब्लॅक असू द्या, अतिशय चांगल्या प्रकारे गावात विकास कामं झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही लोकसभेला आदरणीय खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना चांदसमधून प्रचंड मताने विजय करणार आहे. एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. हे गाव सुद्धा काही दिवस मोहिते पाटलांच्या आश्रयाखाली होतं. मोहिते पाटलांनी सुद्धा या ठिकाणी या गावासाठी निधी दिलेला आहे, परंतु मोहिते पाटलांनी गावासाठी काय निधी दिलेला नाही. आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या विचाराने चालणारे गाव आहे. त्यामुळे ह्या गावातला विकास आहे तो आदरणीय बबनदादा रणजितभाई यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळं ही चांदस गाव पूर्ण असं आमदार बबनदादा शिंदे यांच्या मागे पाठीशी आहे. तुम्ही मतदान मग? आमचं मतदान कमळलाच. दादा काय सांगाल, एक जुने जाणते माणसं आहेत की रामकृष्ण तर चांदस गावामध्ये खऱ्या अर्थाने विकास झाला का आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपलं मतदान कोणाला असेल? भाजपला का? कामं तशी केलेली. काय कामं केली? आम्हाला जन्म सांगता फुल्ल सोडा जन्म सांगता येणार एवढी कामं केलेली भाजपला. बर, हो. तुमच्या गावासाठी काय केलं? लईक वस्तू मंडप काय तेवढं आणि भरपूर दिला एवढा मोठा नदीवर भाजपने दिला निंबाळकरांनी. बर, त्याच्यामुळे तुमचं मतदान भाजपलाच, भाजप निंबाळकराला. खऱ्या अर्थानं चांदस हा कोंढार भाग समजला जायचा आणि या कोंढार भागामध्ये खरं तर रस्ते नव्हते, येण्यासाठी एक काळ होता. त्या काळामध्ये सुद्धा आणि आता आणि लोकसभा निवडणूक यामध्ये एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजित नाईक निंबाळकर असतील, हे दोन्ही या ठिकाणी आपले भाजपना लावत आहेत. आपण मतदान कोणाला असेल? आपलं मोदी सरकार. मोदी सरकार का बरं? मोदी सरकार मोदी सरकारने इतकी गोरगरिबांची तर सोय केली आहे बर की आम्हाला आनंद असतो आमच्या डोळ्यातून येत. बर, कारण 5-6 वर्ष झाले आम्ही जे रेशन खातो आम्ही गोरगरीब ते आम्हाला मोफत आहे. बर, बाहेर गेलं असतं तर आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. बर, आणि आम्हाला छपरात सुद्धा निघता आलं नसतं. बर, तर आज माझ्या कृपेने माझ्या स्वतःला तो बंगलाच आहे असं मला घरकुल मिळालं. मोदी सरकारने अच्छे दिन म्हणले होते. आज एकीकडे सुशिक्षित बेकार आहेत, रोजगार तरुणांना काम नाही, महागाई वाढली, तरी सुद्धा तुम्ही मोदी सरकारला मतदान म्हणता? नाही, महागाई कशी वाढली हो? महागाई कशी जसं तसंच होणार ना. महागाई का त्यांनी वाढवली का? कोणी वाढवली? उसाला दर मिळतोय, धान्याला 4200 रुपये ज्वारी मिळते आता.
म्हणजे सगळंच माहित होत चाललंय ना. शेतकऱ्याला बी काही नाही, सगळी सिस्टीमच तशी आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का? आहेच ना. आता 42 रुपये ज्वारी आहे, अजून किती द्यावं? नुसती ज्वारी ऊसाला किती भाव आहे? ऊसाला 3000 रुपये देतात की 3000 आता. रुपये. म्हणजे तुमचं 400 रुपयाने आम्ही घातलाय ऊस. ठीक आहे. तुमचं मत मग कोणाला? आमचं मत कमळालाच. कमळाला. कमळाच. मी सुशिक्षित आहे आणि सगळा सर्वे करून आज नाही म्हटलं तर कमीत कमी दादा, मला वाटतं जसं मी लहान असेल तेव्हापासून आमचे आमदार दादाच आहेत. आणि दादांनी जे काम केलंय ते काम आतापर्यंत कुणीच केलं नाही. आमदार म्हणजे बबन दादा. हो, बरं. बबन दादा. बरं. आणि नंतर निंबाळकर साहेब जे आहेत त्यांनाच आमचं मत असणार, आणि मोदी साहेब त्यांनाच असणार 100%. 100%. कारण त्यांचे एवढं काम कुणीच केलं नाही. आता सध्या सुद्धा जे आता दादांनी सांगितलं की जे रेशन असेल मुक्त मिळतंय, किंवा आता मला परवाच अपेक्षित डायरेक्टली मला वाटतं एकरी 7,500 रुपये आले. त्यामुळे तुमचं मतदान त्याच्यामुळे नाही, म्हणजे गोरगरिबाच्या काहीतरी व्यथा ते जाणून घेतात आणि त्यांच्यामुळं. आणि आतापर्यंत असं कधीच झालं नाही की त्यांनी व्यथा जाणून घेतल्या नाही. आणि काय नाही, आमचं मत फक्त मोदींनाच असेल. आजोबा, लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होते. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होते. तर आपलं मतदान कोणाला असेल? निंबाळकरला मोदीलाच. निंबाळकरांना का मतदान? का म्हणतात त्यांनी फायदाच तसं केले. आम्हाला जायला वाट नव्हती, अकोल्याला जाय पूल केला मंजूर सगळा. कधी पूल झाला का? पूल होतंय का आता? काम चालू आहे. काम होतंय, चालू होतंय. म्हणजे तुम्ही काम झालं, विकास या भागाचा झालाय? नाही, विकास केलेला आहे आमचा. आम्हाला आमदार आहे ना बबन दादा. बर. हा, त्याच्यामुळं मंडप लय दिले ते बर. गावात. तुमचं मतदान मोदीलाच. मोदीलाच. दादा काय सांगा, तुमचं मत कोणाला? मोदीला. काय कारण मोदीला मत द्यायचं? मोदीला कारण म्हणजे आम्हाला त्याने शेतकऱ्याचा हप्ता चालू केलं, घरकुलं दिली, पुन्हा गॅस दिला. गॅस दिला. हा, आता गॅस कितीला मिळतोय? समधी काम केली हो. त्यामुळे तुमचं मतदान मोदीला. कमळालाच मतदान आहे. कमळाला मतदान. दादा काय सांगाल तुम्ही, कोणाला मतदान? मोदीला. गावाचा विकास बी केलेला आहे, विकास करणार. त्याच्यामुळे तुमचं मतदान मोदीला. त्यांचा खरं तर विकास केलेला आहे, त्यांचंच गुणगान गायलं जात आहे. आणि या ठिकाणी जो विकास करेल त्यालाच मतदान करतील असं तरी साधारण चांदसगाव मधला जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो सध्या घेतला जातोय. नाव सांगा. हरिश्चंद्र हेगडकर. काय आपलं मत कुणाला? आपलं मत 50 वर्ष काँग्रेस सत्ता होती. मोहिते पाटील त्याला त्याच पिल्लो 280 रुपयांनी दर मिळायचा. छपारच गावातलं लेगलं नाही. त्या मोदी सरकारच्या काळामुळे सगळे आरसीसी झाली, सुशिक्षित झाली, चांगलं रस्ते झालं. त्यामुळे आपल्याला हे भाजप सरकार योग्य वाटते. म्हणणार आहे कोण भाजप म्हणणार आहे तो येणारा काळच या ठिकाणी समजणार आहे. 7 तारखेला मतदान होते. आपण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करावं